तो स्वच्छता पुरस्कार जो मिळाला ते म्हणजे हास्यास्पदच आहे. ॲक्च्युली हे गांधीची भूमी आहे, वर्धा जिल्हा गांधी भूमी आहे. आणि आज जर समजा घाणीचे साम्राज्य पाहिला, पण चौकामध्ये घाणीचे साम्राज्य आहे हे पाहता, तर स्वच्छता पुरस्कार कसा मिळाला, कसा मॅनेज केला त्याचं त्यालाच माहीत. आणि अशा परिस्थितीत आज पूर्ण पावसाळ्याचं वातावरण आहे, साथीच्या रोगाचं सुद्धा थैमान ठिकठिकाणी पसरलेलं आहे. तर आमची अशी विनंती आहे की बाब जे सध्या प्रशासक बसलेला आहे 4 वर्षापासून, या लोकल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसुद्धा महाराष्ट्र शासनाने घेतलेलं नाही. आणि आज जे समजा प्रशासक, याच्या अगोदर भगत नावाचे प्रशासक होते, आता भगत साहेबांची बदली होऊन माझ्या माहितीप्रमाणे देशमुख साहेब आले, त्यांनीसुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि या घनकचऱ्यावर कमीत कमी वर्षाचा 6 कोटी रुपये जनतेचा खर्च होतो, तेव्हा 6 कोटी रुपये ते कोणत्या नेत्याच्या घशामध्ये जातात. आणि अशा परिस्थितीमध्ये आज वर्धेमध्ये अस्वच्छतेचा जे कळस जो गाठलेला आहे, तेव्हा माझी प्रशासकाला विनंती की त्यांनी ताबडतोब या गोष्टीचा त्यांनी दखल घेतली पाहिजे. आणि शहरामध्ये आता गणपतीचंसुद्धा आता आपलं आगमनसुद्धा या वर्धा शहरामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीसुद्धा आगमन होत आहे. तेव्हा गणपतीच्या आगमनाच्या अगोदर वर्धा शहर हे स्वच्छ झालं पाहिजे आणि खरोखर हे गांधीची भूमी असलं पाहिजे असं वाटलं पाहिजे आज. तेव्हा त्या प्रशासकाला लाज वाटली पाहिजे. मी संपूर्ण वर्धा शहराच्या जनतेच्या वतीने बोलतो की ताबडतोब गणपती बसायच्या अगोदर याने वर्धा शहरामध्ये ताबडतोब स्वच्छता ही त्यांनी एक्सेप्ट केली पाहिजे. स्वच्छता त्यांनी पूर्ण शहरामध्ये पूर्ण गल्ली कोणत्यामध्ये पूर्ण स्वच्छता निर्माण केली पाहिजे असं मी जनतेच्या वतीने बोलू इच्छितो.